तर गाईज आमचं चालू आहे ब्लॉग आणि आमचा फर्स्ट ब्लॉग आहे. आणि निधी तू इथं या ना, बोल जराशी काहीतरी मला. हाय गाईज, आमची चालली स्कूल पिकनिक आणि आम्ही आलो आता शॉपिंगला आणि आम्ही उद्या निघणार आहोत 4:30 वाजता. तर तुम्ही आमच्यासोबत आम्ही जाणार आहोत. एवढं डिटेल याची गरज नाही, इन्सर्ट करतो. आणि शॉपिंगसाठी आलो आहे आम्ही आता. व्हिडिओमध्ये आलो आम्ही आता. कसं दिसतंय, एक मेमरी राहण्यासाठी 10th म्हणून आम्ही ब्लॉग करतोय. आणि आमच्यासोबत एंडपर्यंत राहा, कनेक्ट राहा. आणि आता उद्या तुम्हाला डायरेक्ट स्कूल जवळ होतच नाही तिला, चपलीच नाही चांगली. एक तर मला आवडत नाही चपली, नाही चपली चांगली फिल्टर ठेव. बिलिंग चालू आहे बाई, फर्स्ट टाइम गेले बिल करायला. व्हिडिओ साठी पोलीस मला करत होती. आणि आता आम्ही कुठे जरा थांबलो तर मी तुम्हाला दाखवतो आणि काय काय एन्जॉयमेंट करतो फर्स्ट ऑगस्ट. जरासं ऍडजस्ट करून घ्या, लास्ट 10th इयर आहे म्हणून बनवतोय ब्लॉग. आणि जरा बॅकग्राऊंड सॉन्ग इग्नोर मारा. मगापासून 4 सीटा बदलवल्या असतील, मागची पुढं, पुढची मागं, मागची. ब्रेक लागला तर अचानक पडशील. ब्रेक लागला तर मी अचानक पडेल असं सर बोलतात. किती काळजी ना सरांना आमची. एकच नंबर. हायवेच्या कडेला थांबलोय ब्रेक. आता काहीतरी खाऊ मस्त. आणि नजारा बघा कसला मस्त झालाय, कडक ना एकदम. आमच्या सोबत एक कुत्रा पण आलं, दाखवते मी हो चहा प्यायचे. माझं डुलेचं काम झालं. याचे काय बोलशील, याचं काहीतरी बोलायचं ब्लॉग मध्ये, मराठी, हिंदी, इंग्लिश. मूड ऑफ झाला, माझी जीन्स नाहीये त्याच्यामुळे. मॅडम कपडे घरी विसरून आले. प्रिन्सिपल सर आमचं समोसा खाताना. हात बघा कशी काय आणि कॉफी बघा कुठे ठेवले तिने. समोसा देते, मोठावाला देव, छोटा छोटा असं खाते बाई. बकासूर लिस्टच गेली, समोर मस्त खाला. तर आता चाललो गाडीत, झाली आमची ब्रेक टाइम. आता कुठं जायचं काका? ओ काका, खिडकी उघडाय आमची इथली. खिडकीच नाही उघडत, लॉक झाले. कॉफी पिलेली अगं ये नाही ना, जा ना. कॉफी पिलेली बाहेर राहील तर बरी आहे. कॉफी ना समोसा बघ किती सारा मारतात बरं. इथे ना मुकी झाले, मुकी इतर वेळी एवढी बोलल नाटक आहे.
वरती आहोत. इथपर्यंत जायचंय आणि एवढा क्रॉस केला आपण 13 ते 20 झालं. आता माणगावला पोहोचले आम्ही आणि कंटाळा आला कारण की आमचा स्पीकर होता ना तोच आम्ही विसरून आले कारण की साऊंडच्या शिवाय मजा नाही येणार. मग इतकुशा साऊंड वरती मजा करतात खोली पण कंटाळा येतात ना शेवटीला. आता आम्ही जेव्हा घाट लागल ना तेव्हा बघू भेटू म्हणजे तेव्हा मी ब्लॉग बनवताना ह्यो माझी व्हिडिओ करते. तुला घेईन ब्लॉग मध्ये मग येऊ नको लास्ट तू बरे यायला ब्लॉग मध्ये याडा. तर गाईस आता आम्ही माणगाव मध्ये आहे आणि माणगावशी आता म्हणजे माणगावच्या थोडा पुढे चालल्या म्हणजे एकदम कोकणात आल्या लास्ट काला मग यायला ब्लॉग मध्ये या ना पचका झाला ना मस्का झाला तरी तर आमचं लास्ट टाइम ब्लॉग मध्ये आला जाऊ दे. तर गाईज आता घाट म्हणजे घाट चालू झाले आणि सर सांगतात उलट्या विलट्या होतील तरी आमचं सराचं काम का सुटत नाही. लय पोराई उलटे विलटे गेले खूप वर्ष हसायला आलं. आवाज आला ना भूत चढले भूत आणि घाटाचा जरा व्ह्यू दाखवते तुम्हाला. नाही काय बोलते काय बोलू नुसते काय बोलूच बोल काय बोलू नको. ओके वेट तुम्हाला व्ह्यू दाखव. चिपळूण मध्ये नुसतं मेकअप बिकअप करून आलं आणि चिपळूण मध्ये परशुराम मंदिर आहे. जा ना शिस्तीन काय बोलूनच देत नाही पण आणि काय बोलत होतो ते आपण विसरलो. कुठलं मंदिर परशुराम मंदिर चिपळूण मध्ये मस्त वाटते बाई बेटे. आणि एक बोलू तर मी पण कोकणातलीच आहे प्रॉपर रत्नागिरी. निधी तू काय बोलूच नको ना नुसतीच बोलवते. मंदिरात जाऊन भेटते तुम्हाला सापडलं तू तुला बोललो असतो चांगलं. नाही आपल्या साध्या कॅमेरे नाही तो इंस्टामध्ये काढला स्क्रीन मध्ये नाद आहे का बघ. आयफोनचा नाद नको करूस तू स्वतः का पण आहे ना मग तू कर ना. नुसतीच भाव करतात 15 करतात फोटो तर धडी येत नाही 15 मध्ये. हो म्हणून मला बोलतात फोटो काढायला. पायऱ्यांशी उतरतं आणि यो इथं मंदिर आहे परशुराम कसलं तरी आहे गेल्यावर दाखवतो. मस्त वाटतं या मंदिरात आल्यावर. काहीच लय बोल बसलं आम्ही म्हणजे मीच एकटी आतमध्ये देवारात जाऊन व्हिडिओ करत होते. म्हणजे मला नाही बोल बसले पण कोणतरी दुसरं होतं त्याला बोल बसले. डायरेक्ट फ्लाईट मोडला टाकला मी फोन. खतरनाक सीन झालता. आणि आता चाललो दुसरीकडे कुठेतरी. मस्त वाटते ना. गाणवाली हाऊस झाली. ती कसं वाटतं मोबाईल सगळं तू गेले कसे का करायचं. मस्त ना. यांची सरकारी बसो का सरकारी झाला आता बसतो. कोणाला वाटत
पाहिजे होती. तुला काय वाटलं ही क्लिप ऍड करीन? ती क्लिप ऍड करीन मी. आता आलो डेरवनला आणि आतमध्ये एवढं मस्त आहे ना, म्हणजे आधी पण आलेली पण काय आठवत नव्हतं जास्ती, पण आता बघितलं तर परत एवढं मस्त आहे, एकदम शांतता सगळी. आणि शिवाजी महाराजांच्या बद्दल सगळं खूप काय काय आहे तिथे. आणि काय बोललेले सर शिवसृष्टी डेरवनला, आणि इथे लय मस्तच आहे ना. पण नुसतीच बोलत होती ब्लॉग कर ना, आता ब्लॉग करते तर बोलत नाही का? बोलतस का? जाऊ दे, नंतर बस बोलल. टिफिन टाइम, डबा खातोय आता. या खाय तुम्ही पण या जेवायला. खातोय ना जेवायला या. बोल ना, तरी रागवून का राहतं? ओ मी कुठं रागवले, कसला तर रुसवा बाबा. आणि आता जेवायला बसल्या बघ ते लोकेशन मस्त आहे तसं. फक्त जे हे जर रुपला ना, शेतान बसल्यावर ना, मग जर रुपला तर मग गेलो. ओके, आता जेवतो आणि तुम्हाला भेटतो परत. बाय बाय. झाला डबा बिबा खाऊन. आता निधी तू पुढं पुढं का जातोस? ब्लॉग चालू असल्यावर माझ्या सोबत आहे. तू पण आहेस ना ब्लॉग मध्ये म्हणून. हाय गाईज, आम्ही आता जेवण झालेलो आहे, तर आता आम्ही चाललो कुठं गणपती बोलायला ना. हा आधी नाही मार्लेश्वर झाला, गुहागर आणि माझ्या गावाला, आणि मग वस्तीला गणपती पुण्याला. आणि बहिणी आम्ही बेस्ट फ्रेंड. मनातला दोघी पण सारखे आहेत का? पचकं व्हायचं तर माझ्याकडनं शिका. आणि संगमेश्वरला जाऊ याच्यानंतर, आणि मग गुहागर, आणि मग गणपतीपुळे, मग तिथंच वस्ती करू. आणि मग आता संगमेश्वरला जाऊ ना, तेव्हा मग भेटते. ओके, बाय बाय. बाय का नाही ती काय नाही, इथं कुंडी ना भिंडी नुसता पचका केला, एवढं लांबशी आलो. पण जाऊ दे, देव मंदिराचं दर्शन तरी झाला. वरून काय बोलशील रे? कभी एकार येतो काय ना काय बोलतो नुसता चक्कर. असू दे, सिंगल लाईफ चांगली असते ना. म्हणून एवढं 1-2 वर्ष काय बोलतो विचार आता तूच का बोलतो तो. जाऊ दे, पचका झाला, एवढं लांबशी ना आलो तर. किती वर्ष जुना झाड असेल ना? लय जुना झाड असं सर बोलतात. सर किती जुना असेल? याच्यातून कसं जायचा? धुरकूस नसते, धुरकूस. भेटला कुंड भेटला हो, नुसताच पचका केला का नाही. इथं कुंड न विंड जाऊन बघू आपण कसा येतो. कुठनं जायचं? एक्सक्यूज मी, पाय धुवून बघू आपण त्याच्यात कसं वाटतं. समजलं ना? असं बोलता इथं पाय बी धुतल्यावरती सगळं पाप धुवून निघतात. इकडं पोरी तिकडं तिकडचे आहे करतात. बस झालं, मस्त वाटत. आणि बोलताना का इथं पाय धुतल्याने सगळं पाप धुवून निघतात. आंघोळ केल्याने, पाय धुतल्याने नाही, पण माझं पाय धुतल्याने थोडस पाप धुवून निघलं असतील. काय केल्याने ते पाप मिनी सगळी ट्रिपला निघले. चाललो आता, धुतलं सगळं पाप बी. शिवाजी महाराजांची इथं मस्त मोठी मूर्ती आहे. आधी मला माहित नव्हतं, जरशी मिस्टेक झालेली, तर आता दाखवते तुम्हाला. संगमेश्वरला मस्त वाटते ना, पाया पडून येते. गाडी रिक्षा का रिक्षा मस्त आहे ना. इथला सगळं मस्तच आहे. कोकण आहे ना शेवटीला. कोकणातली वाईबच काहीतरी भारी असते. चिरे बिरे किती मस्त ना. तुला आवडतं कोकण यायला?
मग किती फेरी असेल पहिली? फर्स्ट टाइम आले ते कोकणात. बस बस. किनारा आहे तो डायरेक्ट अर्धा तास झाला आमची बस अटकली आता. कधीपासून बघता तो ती पार तो ती टाकी आहे ना ब्ल्यू कलरची तिथपर्यंत होतो आम्ही. आता परत मागं मागं आल्या. अर्धा एक तास इथंच चालले नुसतंच. गेली फायनली. झाला रस्ता मोकळा. आता आम्ही जाऊ. सरांचा स्ट्रगल 2-2 सर झोपून दमलो आम्ही. पण आमचं काय लोकेशन येत नाही. डोकं लय दुखतंय, झोप आले. झोपलो काय 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 म्हणजे एन्जॉयमेंट करताना मी तिथे ठार झोपले. मी पण थोडीशी झोपलेलो. आता आम्ही अलिबागला आलो. आता इथं रूम बुक करू आणि मग बुक केलं तुम्हाला दाखवतो रूम कशा आहे. 7-6:30 वाजायला आलं तरी आमचा काय रूमचा पत्त्या नाही. आणि आता बहुतेक गणपतीपुळ्याला म्हणजे गणपती मंदिरात उद्याच जाऊ आय थिंक तरी. कारण की रूमची काही सोयच होईल नाही. कधीपासून वेट करतो आम्ही. 6:30 वाजला होता. आणि काय आता 6:30 वाजले. रूम बुक करायचं. फ्रेश कधी व्हायचं, जेवायचं कधी, मग जायचं कधी. मग आता उद्याच जाऊ बहुतेक तरी. जस्ट फ्रेश झालो आणि आम्ही ना मागाशी खूप दमलेलो. सो मला ब्लॉग करायला भेटलाच नाही. आणि मागाशी मी बसमध्ये होते ना तेव्हा नको का हसू. हसतात पोरे. दीदी तू सांगते काय सांगू. मग आपण काय काय केलं गणपती ते गेलेलं तेव्हा. चपले आता फिरत होते, वाजत शांत होते खरं. ओके. अजून रास काय काय पण आता मी सांगते. मग अशी आम्ही बसमध्ये कमीत कमी 2 तास बसलेलो. कारण की रूम चेकिंग म्हणजे रूम्स बुक करत होते ना सर. तर फायनली झालं आहे बुकिंग. आणि बुक केल्या रूम बुक्स केल्या आणि मग आम्ही गेलो देवळात म्हणजे बीचवरती. आणि बीचवरून आम्ही ह्या रॉंग कटनी गेलेलो ना चालत आम्ही चपली बिपल्या हातात घेऊन चालतो. आणि तिथे काय वगैरे घेतलं पण काळोख होतं असं दाखवता नाही आलं काय. आणि आता खूप दमलं, डोकं दुखते. फ्रेश बीच झालो आत्ता जस्ट. आणि मग आता सगळी सर वगैरे आणि मुलं बिलं गेले जेवण बनवायला खाली. पोरींना आराम यावे. आणि मग जेवू बिवू आम्ही. आणि मग म्हणजे मी दाखवेन जेवताना म्हणजे काय आम्ही किती मजा बिजा करतो ते. मग एवढंच. बाय. बेडवरची भांडणं चाललंय तिथे. चाललो बाय बाय. वाटणार चांगलं. आणि आता चाललं व्हेजवाली. केवढी आहे व्हेजवाली. कुठे नाही पण काय माहिती बाबा. व्हेजवाल्यांसाठी आम्ही जाऊ का. तिकडे चल आपण इकडे इथे बसले ना. इथं बसता आता. इथं बसू. चांगली सोय आहे इथे. आपण इथे बसून ना तिकडे बसू दे ना. स्वच्छता जामच चांगली आहे. जास्तीच जरा चांगली आहे. आणि इथं ना लय शांतता पण आहे. गाईज आता झोपतो आम्ही. बाय बाय. गुड नाईट. जेवलो बिवलो. जेवता आम्ही व्हिडिओ करायला बसायला. पण मॅडमने आमचं इन्सल्टच केलं. सो आम्हाला ती व्हिडिओज घेता नाही आली. काय नाही. गुड नाईट. उद्या तुम्हाला सकाळी उठल्या पहिले तुम्हाला भेटतं. इकडे
जिया जिया हाय गाईज. सो आजचं सेकंड डे आणि जस्ट आत्ताच उठलो. खूप थंडी वाजते इथे आणि आज आंघोळ पण नाही करणार कारण की गरम पाणीच नाही आहे. आणि आत्ता वाजले 6:30 वाजलेत आणि जाम थंडी वाजते. सो आता फटाफट करतो, फ्रेश होतो आणि मग तुम्हाला परत भेटतो. बाय बाय. उठ उठ. तुला वाटलं इकली पॅड करीनच. तर आता आमची तयारी बियारी झाली. आम्ही चाललो गणपतीपुलेच्या बीचवर. नाश्ता बिष्टा करू आधी आणि सगळी तयारी बियारी झाली. दिलकुसपूर. इथं नावच नाही. बाय बाय. चाललो आता नाश्ता करतो. आणि आर्यन तू काय करशील तर मराठी हिंदी इंग्लिश मुकाप्राणी येतो. आता चाललो नाश्ता करायला. काय बोलता काय अजून काय बोलत मस्त दिसता. चाललो आता. आमचा नाश्ता विष्टा झाला म्हणजे आम्ही नाही केला पण पोहे पचत नाही आम्हाला. निधी बाय बाय. बाय बाय कर असं बोलायचं होता. अब ये मेरा सपना है कि सबके सपने सच मैं करूं. आसमां को छू लूं, तितली बन उड़ूं या हेलीकॉप्टर. आलो आम्ही बीच वरती. चपला बिपला काढून आल्यावर डायरेक्ट डोरेमॉन सर म्हणजे आम्ही नाव ठेवलं. सर तुम्ही भराल ना आमचं तिकीट तुम्ही काढाल ना सर. कोण कोण बसणार आहे घोड्यावरती? आम्ही सगळी बसणार आहोत. निधी तू बसशील ना? निधी पण बसणार आहे. आम्ही निधी आणि मी आणि परा बसतील. दाखवतो तुम्हाला. इथला व्ह्यू मस्तच आहे. गाईज आम्ही आलो गोव्याला. अशी परा बोलतात. शिवाद एवढं कमी घेणार आहे हो आधीच सांगतो. बघून घ्या मी तुला नाही का? उंटा बिंटा कोण बसेल? एक तर भीती वाटत. काला बिला बघ कोण बस. बाय बाय उंटा. आम्ही घोड्यावरती बसणार आहे. सांगा नक्की कसं दिसतं. फिल्टर बाबा असला का बोलू. ओरिजिनल लुक भारी दिसतं. पोरी आहे नाच भारी तर काय बोलायचे. तिचा पण ब्लॉग चाललाय. अर्थ नाही माहित मोये मोयेचा. सगळी बोलतात आय लव्ह यू. काय माहिती काय माहिती तर काय मोये मोयेचा अर्थ. जाऊ दे. आतमध्ये फोनला एंट्री नाही आहे. सो आम्ही बाहेरच फोन म्हणजे ठेवणं मॅडमकडे देणार आहोत. सो आम्ही पाया बिया पडून येतो आणि मग आम्ही जे बाहेर मजा करतो तिथे मला बाय बाय. आम्ही ना झालं दर्शन पण आम्ही त्या तिथं उंदीर मामाच्या कानात काहीतरी विष मागितले. विषच ना ते काय मागितले ते पूर्ण झाल्यावर सांगू. आता नाही सिक्रेट आहे. आता प्रिन्सिपल सरांच्या पुढे तोडत नाही. आधी त्या बाईक वरती बसलं आता घोड्यावरती. चहा प्यायला बेस नंतर मागशील माझ्याकडून बघायला.
आमचं प्रिन्सिपल जरासं चिंबूस आहे, सो ऍडजस्ट करायला लागतं आम्हाला. 4 वाजता ना आता 4 वाजलं. आता चाललो. बस कुठली आहे? पहिलीच बस आमची. आमचा अवतार अवतार आणि आले होता प्राचीन कोकण. काहीतरी मस्तच वाटतं. चप्पल बिप्पल बार काढून आलं. म्हणजे प्राचीन कोकण गार्डन नाही काहीतरी बरोबर ना. बघ अंदाज पंचे बोललो पण बरोबर बोललो. तिथे आल्या आता बघू आतमध्ये काय काय आहे. मस्तच एकदम. आतमध्ये गेलेलो गाईस, फिरून आलो. मस्त आहे आतमध्ये. म्हणजे आमच्या कोकणी लोकांचा सगळा अख्खा इतिहासच आहे, पण मला माहित नव्हती ही गोष्ट. आणि आता मला समजलं. कधी परत आली तर फॅमिली सोबत येईन. आणि आतमध्ये फोनला परमिशनच नव्हती, मग काय व्हिडिओ करायलाच भेटल्या नाही. तर किती चाललो ना, वरनं चप्पल नव्हती घातली, पाय नुसतं लाल झालेत. आता जातं गाडीमध्ये बसतं. निधी पुढं गेली. गाईज आम्ही ना झोपलेलो, सो मन पण नाही व्हिडिओ बनवायचा, पण का आता कंटिन्यू करता म्हणून. एक स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिर पावस, तिथं आलो आम्ही. डोका पण दुखतंय लागले. मस्त आहे झालं आमचं दर्शन वर्शन. इथं पण मोबाईल अलाउड नव्हता, म्हणजे सगळीकडे मोबाईल अलाउडच नाही. ब्लॉगिंग करायलाच भेटत नाही. जे दाखवायचं ते दाखवायलाच भेटत, चप्पलच भेटत नाही. ह्याचाच टाइमपास. बस जवळ गेलेलो परत आल्या का आता आईस्क्रीमचं कोण खायचं ना. बस ती आमची कुठे आहे? बस ती तिकडे आहे ना. तिकडे आमच्या आल्यावर परत कोण घेण्यासाठी. कुठे इथं सर शिवास तिथून म्हणतं वाटतंय. ओके कोण फायनली घेतलं. एवढं आमची धावत आलो त्या कोणसाठी, आणि मग आम्हाला वाटलं इथं असेल, पण तो त्या टोकाला होता. पा जाऊ दे आता आलं तर जातच ना. सर एक पेढा देताना मला खायला काय आहे का? एवढे दिवस झाले वाईट. मी काय केलं बरोबर सांग जरा. सांपणा करतो नुसतं. आता आम्ही म्हणजे निघालो पावस वर्षी. आता महाबळेश्वरला जाऊ. आणि वाजता किती आता 2 वाजता असतील ना. 2 वाजता. आणि आमच्या जेवणाचा पण होती खिचडी, पण थोडीशी खाल्ली. थोडंसं खाल्ला पण ते 1 मिनिट लागली. तसं काय आजारी जेव्हा मी मग कोण घेतलं. मग आता महाबळेश्वरला. तर आम्ही आता रत्नागिरीच्या बाहेर आल्या. आणि म्हणजे रत्नागिरीच्या बाहेर आलो आणि तिथं आता मी एका शेतावर थांबले. हायवेच्या बाजूलाच येतो शेत. आणि तिथे जेवण बनवलं थांबलं. सगळ्या पोरी काम करतात. मी पण काम केले. मी पण टोप बी धुवून बिवून दिले. मग सगळी फ्री झालो म्हणून आता काम करते. आणि मटर पनीरची भाजी. जेवताना कोथमीर खाताना पापड खाला, गाजर खाला, काकडी खाली, टोमॅटो पण खाला ना, कोथमीर पण नाही सोडली. डेंजर नाही तर खतर नाही. सर कसं वाटतं तुम्हाला कोथमीर खाऊन? कसं वाटतं? कोथमीर खाऊन कसं वाटत? सर लपून चपून खातात. कशी टेस्ट कशी सांगा. सांगा टेस्ट कशी आहे. काय पण खातात सर आमचं. काकडी खाली, पापड खाला, गाजर खाला, कोथमीर खाली, केली पण खाली. अजून सांगता ना केली पण खाली. सांग सर आम्हाला घोड्यावर बसवा. घोड्यावर बसत नाही, मीच घोड्यावर बसतो. काय पण
नाचता आम्ही. तुम्ही प्रिन्सिपल बघा परत काकरी खायला. सर टेस्ट कशी आहे काकरीची? मस्त. कशी दिसते मी? गोरी गोरी. हाय. चल पाठीमागे शोधाले. जेवली बिवली आता निघू आम्ही जेवल्यावर. तर काही सध्या हॉटेल म्हणजे एकविरा हॉटेल आहे. कुठे लोकेशन नाही माहिती. जाऊ देते म्हणजे लांब आहे. म्हणजे आम्हाला घरी यायला कमीत कमी बनवायला यायला 4 वाजते. आत्ता वाजले 10:15. मग 4 वाजता त्याच्या आधी आम्ही मार्लेश्वरला गेलेलो ना. मार्लेश्वरला गेलेलो आणि क्लिप कट करायला लागेल मला. मार्लेश्वरला गेलेलो आणि इथे मग तिथे ब्लॉगच केला नाही कारण की काळोख पण होता. जाऊ दे थांबा तिकडे जाते. तर आता आमचं प्लेटिविटी आल्यानंतर जेवतो चायनीज मागवले. मग चायनीज बिनीज खाल्लं परत तुम्हाला भेटतं. गाडीने एवढं झुरकून आमचं सगळं पैसा वसूल झाला ना. पैसा वसूल झाला. रुद्रा भारी तर गोरे दिसतं बरं. ओके आम्ही जेवतो म्हणजे चायनीज बिनीज खातो मग भेटतो. बाबा मानसीला नाही घेतली. मानसी घे बाकी मला नाही घे. गोरी हाय. कसली बोलते डेंजर. हा आला मी देऊ का तू देते? जेवण होतं म्हणजे चायनीज खावड. सिंपल आता हे